आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक ना, तुला चालताना इतका त्रास होतोय तर ऑफिसला जाणं गरजेचं आहे का? हो, जावं लागेल. आई ग, आई 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 श्रेयस रे, आई ग, काय झालं? काय होतंय? ते मध्येच कळते ना, डोक्यात जाते कळ. आई 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 अचानक काय झालंय? आई आई खूप त्रास होतोय. मी डॉक्टरांना कॉल करते. नको नको नको, डॉक्टरांना नको कॉल करू, ते गोळ्या देतील. अजून मला कंटाळा आलाय गोळ्या खाऊन. आई 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 तुला बरं कसं वाटेल? मी डोकं चेपून देऊ का? पायाला मलम लावून देऊ का? मी तुला नको नको नको, तू जा ऑफिसला, तुला उशीर होईल. तू अरे तुला आता त्रास होतोय, मी कशी जाऊ ऑफिसला? मी करते ते मॅनेज. नको नको, तू जा ऑफिसला, मला वाटेल बरं. जा. याचं तुला बोलून बरं वाटणार आहे का? नाही, पण माझ्यामुळे तू ऑफिसला गेली नाहीस तर मला गिल्टी वाटत राहील. मी करीन मॅनेज. तू कसं मॅनेज करणार आहेस? तुला एवढा त्रास होतोय, तुला थोडं उठून बसवत नाहीये. मी नाही जाणार असं ऑफिसला. तुला चालणार नाहीये का मी घरी थांबलेलं? नाही, मला चालेल, पण मी कसं सांगणार ना तू घरी थांब म्हणून. आई 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 शांत हो. तुला असा त्रास होत असताना मी ऑफिसला जाणार नाहीये. आई मी कळवते, मला जमणार नाहीये म्हणून. तू थांब, मी मलम घेऊन येते तुझ्यासाठी. आई ग, आई ग, आई. सॉरी आराध्या, तुझा पाय दुखतोय म्हणून तुला आराम करायला सांगितलं तर तू माझं ऐकणार नाहीस, म्हणून मला थोडंसं नाटक करावं लागलं. पण एवढं सगळं होऊनही तुला माझी आणि मला तुझी काळजी वाटते, म्हणजे आपल्यात अजूनही प्रेम आहे. आपल्यात आलेला दुरावा दूर झालाय. अक्षय आणि डॅड कुठे गेलेत? ऑफिस बेटा. हो. आराध्या, काय ग, तुझा पाय कसा आहे? डॉक्टरांकडे जाऊन ये हा, अंगावर काढू नकोस. हा आजी, आता बरं आहे पाय, आणि आजही मी ऑफिसला जाणार नाही म्हणजे आराम होईलच. डोंट वरी. तरी बरं, थोडक्यात निभावलं. खरंय आजी, थोडक्यात निभावलं. माझं नशीब चांगलं, नाहीतर. हो ना, केवढी दगदग करतेस ग, आणि त्यात तो नवस तुझा. नवस? कसला नवस? अरे तू शुद्धीवर येईपर्यंत तिने अन्नाचा घास किंवा पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही. माझी खात्री आहे देवाने तिचं ऐकलं आणि म्हणून तू लवकर रिकवर झालास. ऑफकोर्स, अगदी अगदी आई बरोबर बोलतेस. नाही म्हणजे श्रेयस, डॉक्टर्स पण चांगले होतेच, पण येस, शेवटी बायको आहे तुझी. यशोधरा, भक्तीमध्ये खूप शक्ती असते, म्हणून तर मोठी मोठी संकट सहज पार करता येतात. आय टोटली अग्री आई. बरं आराध्या, आपल्याकडे उद्या पूजा आहे, लक्षात आहे ना? हो आजी. बरं, तू आता आराम कर. आपण नम्रतेला सांगू संध्याकाळची पूजेची तयारी करायला. ठीक आहे आजी, चालेल. आई, आम्ही काय म्हणतो, पूजेचं सगळं सुनबाईंनाच करायला सांगितलं तर? अगं, काहीतरीच काय बोलतेस? तिला केवढं भाजलंय. असं काय करतेस आई? अगं, आता तू म्हणालीस की नाही, तिने नवस केला म्हणून आपला श्रेयस लवकर रिकवर झाला. अँड आय टोटली अग्री ऑन दिस. आता ही जी पूजा आपण घरात ठेवतोय ती यांच्या संसारासाठी, या घराच्या सुखशांतीसाठी, हो की नाही? मग ती जर आपल्या सुनबाईंनी केली तर त्याचं पुण्य पण तिला आणि श्रेयसलाच मिळणार आहे ना. आणि खरं सांगू का, गुरुजी म्हणाले की पूजा आहे घरात, नव्या सुनबाईंच्या हातून सगळं होऊ दे, म्हणून म्हणतोय आम्ही. हे बाकी खरं आहे. हा, पण मग तिचा पाय. श्रेयस, अरे असं काय करतोस? काही एकटी सगळी कामं नाही करणार आहे ती. नम्रता अमृता आहेत की, आणि ती सगळं सुपरवाइज करेल नीट ना.
आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रेयस, आमचा आराध्यावर विश्वास आहे आणि आराध्याचा देवावर. देव सगळं सुरळीत करेल बघ, हो की नाही आराध्या? आई हो की नाही? सांग श्रेयसला, करेल की नाही सगळं आराध्या? हा, आणि गुरुजींनी सामानाची सगळी यादी दिलीच आहे करून. बाकी काय हवं नको त्याची यादी मी केली आहे. तुला बाकी काही करायचं नाहीये. प्रसाद आणि पूजेचं साहित्य याच्यावर लक्ष ठेवायचं, बस झालं. हो ना. हो आजी, ठीक आहे, मी करेन सगळं. ऐक आई, बघितलं असं होतं माझ्याकडून. यु नो व्हॉट आई, आम्ही असं म्हटलं होतं की श्रेयस घरी आला हॉस्पिटलमधून की 5 गुरुजींना घरी जेवायला घालू. मग तेही उद्याच करून टाकू. अगं करशील ना आराध्या? आणि हे बघ, गुरुजी येणार आहेत घरी, सगळं साग्र संगीत व्हायला पाहिजे. म्हणजे आईच म्हणते तसं. ठीक आहे मामा, मी स्वतः लक्ष घालेन त्यात, डोंट वरी. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सुनबाई. शेवटी काय, आपण हे सगळं श्रेयससाठीच करतोय की नाही? आणि आता आम्ही सुद्धा शांतपणे ऑफिसला जाऊ शकतो. अगं पण मग अगं म्हणजे आम्ही उद्या नाही आहोत. एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे जी अटेंड करावीच लागणार आहे. श्रेयस पण नाहीये ना. आता पूजेचं सगळं आराध्या बघते म्हटल्यावर आम्हाला कसली काळजीच नाही. राईट आराध्या? डोंट वरी मामा, मी करेन मॅनेज. तुम्ही तुमच्या मीटिंगला जा. ओके? लवली. आमच्या सुनबाईंवर पूर्ण विश्वास आहे. अगं पण तुला खरंच जमणार आहे का? त्रास होणार नाही ना तुला? काय, मी बरा असतो तर मी मदत केली असती, पण श्रेयस, मामांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे आणि एवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे. डोंट वरी, मी ती 100% व्यवस्थित पार पाडेन. ओके मामा? दॅट्स लाईक माय सुनबाई. आई, बाबा, चला जेवून घ्या लवकर. हो जेवतो. काय घाई एवढी? चल पटकन जेवून घे. अगं श्राव, एवढी कसली घाई चालू आहे तुझी? श्राऊ, अगं त्यांना कशाला घाई करतेस तू? त्यांना जेवू दे ना निवांत. अगं आरू, मला सांगशील का काय चाललंय नेमकं? कसली गडबड आहे तुमची? आई, अगं आजीने ती पूजा करायला सांगितली आहे ना, त्या तयारीच्या गडबडीत आहे मी. तयारी? अगं सगळं तिलाच करायचंय. म्हणजे उद्याची सगळी जबाबदारी त्या यशोधराने तिच्यावर टाकलेली आहे आणि ती हे सगळं मुद्दामून करते आणि मला माहितीये. पूजेचं कार्य नाही, ती जरी मुद्दाम करत असेल ना तरी आई मी तुला सांगते, मी हे सगळं मनापासून आणि छान करणार आहे. अगं पण तुझा पाय दुखतोय ना आरू, एकटीने कसं करशील सगळं? खरं तर मलाही टेन्शन आलंय, पण यशोधरा हे सगळं मुद्दाम करते कारण मी या परीक्षेत फेल व्हावं आणि आजींच्या नजरेतून उतरावं एवढंच तिला वाटतंय. तेच म्हणतेय मी पण. आणि मुळात तू त्यांना सरळ सरळ सांगायला हवं होतं ना की तुला ऑफिसचं काम आहे, तुला नाही जमणार म्हणून. तिलाही तेच हवंय, पण लढून हरणं वेगळं आणि लढाई सुरू व्हायच्या आधीच हार मानणं वेगळं. तिलाही कळू दे, तिच्या अशा चॅलेंजेसना घाबरणारी ही आराध्या नाहीये. अगं पण आई, तू काळजी करू नकोस, मी ही लढाई लढेन सुद्धा आणि जिंकेन सुद्धा. श्राऊ, सरिता, तुम्ही दोघी जणी ना काळजी करून तिचं टेन्शन वाढवू नका. त्यापेक्षा तिला तिच्या कामात मदत करा, म्हणजे कामं कशी अशी पटपट चटाचट होतील. काय? हे माझ्या लक्षातच नाही आलं ग. होत आहे, मीही तुझ्या या लढाईत तुझ्या बरोबर आहे. मी सुद्धा, म्हणजे जितकी जमेल ना तितकी मदत मी तुला करीन, म्हणजे कामं कशी सगळी पटपट होतील. होत आहे, म्हणजे तुझ्या एकटीवर जास्त प्रेशर नाही येणार. सो यू रिलॅक्स. ठीक आहे. शेफ यशोधरा सर नाही की या हाय. नाही हो, आम्हाला माहिती आहे उद्या तुम्ही आमच्याकडे स्वयंपाकाला येणार होता, पण माफ करा, उद्याच कॅन्सल करावं लागेल. नाही काय ते
बाहेरून जेवण येणार आहे आणि नाही नाही काही काळजी करू नका. तुमच्या टीमचं पेमेंट केलं जाईल. डोंट वरी. थँक्यू. बिचारी आराध्या, उद्याच्या पूजेची सगळी तयारी, सगळा स्वयंपाक कुणाची मदत नसताना एकटीने करायचंय. एवढंच नाही आराध्या, 5 गुरुजींचं जेवण. माय गॉड, काय काय आणि कसं कसं करणार ग तू? आम्ही म्हटलं होतं ना तुला आराध्या, प्रत्येक पावलावर अग्निपरीक्षा द्यावी लागणार. गॉड, आय कांट इमॅजिन. उद्या बघ ना, 5 गुरुजी न जेवता उपाशी चिडून या घरातून गेले तर? आमची आई, तिला खूप पुळका येतो ना तुझा. अशी चिडेल ना, तिच्या नजरेतून तुला उतरलेलं पाहायचंय आम्हाला. आणि फक्त तिच्याच नजरेतून नाही, घरातल्या प्रत्येक माणसाच्या नजरेतून. उद्या तू बघ ग, घरातले सगळे तुला नजरेसमोर तरी उभं करतात का? आय प्रॉमिस आराध्या, यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. आमचा शब्द आम्ही कधीच मोडत नाही. डू यू अंडरस्टँड? टुमॉरो यू विल अंडरस्टँड. पूजेच्या साहित्यात काय काय हवंय मी ही यादी केली आहे, वाचून दाखवते. बर. नम्रता, जरा सगळ्यांसाठी चहा टाक ग. हा तर आजी यादीत लिहिलंय 5 किलो तूप, समिधा, दुर्वा, तुळशी हार, सुपाऱ्या, विड्याची पानं आणि केळीची पानं. अजून काही? नाही, पण हे सगळं सामान मिळेल ना? नाही काही राहायला नकोय. अगं आराध्या, ते नाही का दुकान आपण आपल्या पूजेच्या वेळेला? आपल्या पूजेच्या वेळेस? आराध्या, अहो नाही, ते मी यांना म्हणत होते. अहो ते नाही का चौकातलं दुकान? हा हा ते होय, आत्ता आठवलं. हा बर बर. आराध्या, हा जी. पण ह्या सगळ्या गोष्टी तुला स्वतःला जाऊन आणाव्या लागतील हा. नोकरांवर जबाबदारी टाकून चालणार नाहीये. हो आजी, काळजी करू नका, मी हे स्वतः जाऊन सगळं घेऊन येते. इशू, चल जाऊया. हो, आलोच आजी. या. मॅडम. नम्रता, हे घे. आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. हे दागिने सांगितलेलं काम नीट झालं पाहिजे. येस मॅडम. आराध्या देसाई, उद्याचा सूर्योदय म्हणजे तुझा सूर्यास्त. डू यू अंडरस्टँड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. आई, एक प्लेट दे ना. हा देते. थँक्यू.
अगं ताई, 1:30 वाजलाय. अरे बापरे, बरं झालं तुम्ही दोघी माझ्या मदतीला आहात, नाहीतर हे सगळं कसं मी एकटीने केलं असतं. पण आरू, तू एकदा बघितलंस ना, सगळी तयारी नीट झालीये, काही राहून नाही ना गेलंय? हो आई, पूजेचं सगळं साहित्य व्यवस्थित सॉर्ट करून ठेवलंय, प्रसादाची पण तयारी करून ठेवलीये, भाज्या छान चिरून आणि निवडून ठेवल्यात. आता फक्त उद्या सकाळी उठायचं, कणिक मळायची आणि प्रसादाची तयारी करायची, म्हणजे झालं. बरं झालं, आता जरा बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. आत्ता नाही हा, उद्याची पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे मग. आई काळजी करू नको, उद्या सगळं व्यवस्थित पार पडेल. अरे देवा, हे सगळं काय कसं झालं? कोणी केलं हे? काल सगळी तयारी करून ठेवली होती, मी सगळं नीट आवरून ठेवलं होतं. देवा, आराध्या, काय ग, काय झालं? काय तुझा चेहरा असा का झालाय? अरे देवा, हे काय? हा काय पसार आहे? एवढी नासधूस कोणी केली? कोणी केलं काय? हे असं कसं झालं? आजी, मी सगळी तयारी करून ठेवली होती, सगळं व्यवस्थित ठेवलं होतं, पण हे सगळं कसं झालं मला नाही माहित. मग हे झालं कसं असं? अरे बापरे, ओ माय गॉड, हे काय? पूजेची ही अशी तयारी? बघ ना आराध्या, अगं हे असं कसं झालं? आजी, मला काहीच सुचत नाहीये, मला पण कळत नाहीये. मी सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं. मी किचन मध्ये आले आणि बघते तर हे सगळं असं. नम्रता, ए नम्रता, कुठे गेली आहे ही? खिडकी किंवा दरवाजा उघडा ठेवला असणार, मांजर बिंजर आलं असेल घरात आणि केली सगळी नासधूस.
नाही आजी, हे मांजरीचं काम दिसत नाही. हे कोणीतरी मुद्दाम केल्यासारखं वाटतंय. कोण करणार मुद्दा? आपल्या घरातली पूजा आहे, घरातलं कसं कोण करेल? आणि बाहेरचं कोणी आहे का या घरात? या काय यांचं नाव? नो नो, आय गॉट इट आशाताई. आता ह्या आशाताई आहेत या घरात. हे तुम्हाला असं काही म्हणायचंय का की ह्यांनी केले हे? अहो पण मी हे असं का करीन? मी तर यांना मदत केली होती ही सगळी तयारी करायला. एक मिनिट, तुम्ही मदत केली? यू नो वॉट आशाताई, नाही म्हणजे आमच्या आईला वाटतं की तुम्ही या घरी येणं शुभ आहे, पण आम्हाला विचाराल तर तुम्ही आलात ना त्या दिवसापासून या घरावर फक्त आणि फक्त संकट येत आहे. आता आजचाच दिवस बघा आई, आजचा इतका शुभ दिवस, पण अशुभ घडलं की नाही?